शासनाच्या नगरविकास खात्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या 1 कोटी रुपयांच्या निधीतून वेंगुर्ल्यात अवघ्या 6 ते 7 महिन्यात नमो गार्डनचे काम पूर्ण करण्यात आले आहे। या गार्डनमध्ये टॉयलेट्स, कोरॅकल राईड्स, सौर बेंचेस, वसुधैव कुटुंबकम, व्हर्टिकल गार्डन, योग साधना केंद्र, गजिबो, लहान मुलांसाठी खेळणी आणि विविध शोभा वाढवणाऱ्या वनस्पती यांच्यासह वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या आहेत। राज्य शासनाच्या नमो गार्डन स्पर्धेत वेंगुर्ले नगरपालिकेला मानांकन मिळाले असून नुकतेच तज्ञ मूल्यांकन समितीने या गार्डनची पाहणी करून पालिकेच्या सूक्ष्म नियोजनाचे व कामाचे कौतुक केले। हे गार्डन आता शहरातील नागरिकांसाठी खुले झाले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे। नमो उद्यान उभारा आणि त्या 1 कोटीमध्ये हे नमो उद्यान उभारायला त्यांनी आम्हाला परवानगी दिली। त्याप्रमाणे तो निधी आमच्या अकाउंटला जमा झाला। परंतु त्यांनी एक आश्वासन दिलं आणि एक स्पर्धा ठेवली त्यामध्ये की जे कोणी हे 3 महिन्यात हे नमो उद्यान पूर्ण करतील त्यांच्यासाठी एक स्पर्धा ठेवली होती। आणि त्या स्पर्धेला पहिलं बक्षीस 5 कोटी, दुसरं बक्षीस 3 कोटी आणि तिसरं बक्षीस 2 कोटी अशी बक्षिसाची रक्कम ठेवली होती की जेणेकरून ज्या संबंधित नगरपालिका नगरपंचायतीने ते नमो उद्यान लवकरात लवकर पूर्ण करावं। आणि त्याची शेवटची तारीख होती 10 ऑगस्ट। 10 ऑगस्टपर्यंत हे उद्यान पूर्ण करायचं होतं। आमच्या वेंगुर्ला नगर परिषदेने हे असं सुंदर असं नमो उद्यान पूर्ण केलेलं आहे आणि हे उद्यान आमचं 5 ऑगस्टला पूर्ण होऊन आम्ही लोकांसाठी खुलं केलेलं आहे। आणि या उद्यानामध्ये शासनाने दिलेले सर्व निकष म्हणजे जे आणि प्रत्येक निकषाला मार्क दिलेले होते त्या सर्व निकषांचा विचार करून आम्ही हे उद्यान बनवलेलं आहे। त्यामुळे असं हे सुबक उद्यान बनवल्यामुळे आमचा नक्कीच स्पर्धेत पहिला नंबर लागेल याची आम्हाला खात्री आहे। कारण सर्व निकषांचा एक पॉईंटचा विचार करून त्या मार्कांचा विचार करून आमचे इंजिनियर असतील, आमचे नगरपालिकेचे इंजिनियर, संबंधित नगरसेवक आमचे काही यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कर्मचारी आहेत यांनी आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनी खूप काळजीपूर्वक हे काम केलेलं आहे। खूप कमी वेळात यांनी हे पावसाचा सीझन असूनही जुलै महिना पावसाचा असूनही या पावसाळ्यात हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे। या उद्यानाचं पहिलं शुभारंभ म्हणजे भूमिपूजन आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या हस्ते झालेलं होतं। आपले आमदार दीपकभाई केसरकर जे कायम आमच्यासोबत असतात तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की यापुढेही तुम्हाला यासाठी लागणारा निधी, दोघंही पालकमंत्री म्हणाले आणि दीपकभाई म्हणाले की लागणारा निधी आम्ही तुम्हाला या उद्यानासाठी अजून काय करायचं असेल 1 कोटी हे उद्यान होणार नाही तरी आम्ही तुम्हाला तो निधी देऊ। या आश्वासनाच्याच आधारावर आम्ही पूर्ण हे काम पूर्ण केलेलं आहे। यामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सगळे गोष्टी पूर्ण केल्या आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना हवासा वाटणारा आणि आतापर्यंत जिल्ह्यात कोणी जी संकल्पना राबवली नाही ती आम्ही राबवली, त्या म्हणजे आमच्या या उद्यानाला लागून एक नाला आहे जो कायमस्वरूपी हा नाला वाहतो आणि नोव्हेंबरमध्ये आपण तिथे बंधारे घालतो आणि असे बंधारे घातल्यानंतर ह्या नाल्याच्या पाण्याची हाईट जवळजवळ 9 ते 10 फूट होते। त्यामुळे तो आम्हाला फायदा इथे मिळणार आहे। लागूनच नाला असल्यामुळे आम्ही मिरॅकल राईड इथे सुरू करत आहोत। नोव्हेंबर ते मे ह्या कालावधीत इथे पाण्याचा साठा भरपूर असतो आणि आपण ह्या मिरॅकल राईडचा वापर आपण सर्व नागरिकांसाठी खुला करणार आहोत। म्हणजे एक वेगळा अनुभव नागरिकांना अनुभवता येईल। इथे आपल्याकडे सोलार बेंचेस ही संकल्पनासुद्धा कोणाला माहीत नाही आहे। सोलार बेंचेस आपण ठेवलेले आहेत, तिथे आपण बसून पेपर वाचू शकतो। लाईटवर लाईट गेली तर तिथे आपण चार्जिंग आपला मोबाईल लावू शकतो। अशा अनेक सुविधा त्यामध्ये आहेत। त्यानंतर जो टॉयलेट आहे तो अद्ययावत स्वरूपाचा टॉयलेट आहे। सगळ्या सेन्सरवर तो टॉयलेट चालतो। असे अनेक उपक्रम ह्याच्यात आम्ही केलेले आहेत। इथे जे व्हर्टिकल गार्डन आहे हे व्हर्टिकल गार्डनमध्ये सुद्धा नाव केलेलं आहे नमो उद्यान म्हणून। तसंच सोलार लाईट आम्ही बसवलेल्या आहेत आणि इथे आपल्याला MP थिएटर आहे, योगाभ्यासाची जागा ठेवलेली आहे, त्यासाठी योग केंद्र आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे। असे सगळे उपाय आपण केलेले आहे। गजिबो केलेला आहे, जिथे आता आम्ही बसलोय तो गजिबो आहे, पूर्ण बांबूमध्ये तयार केलेला हा गजिबो आहे।
अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सुंदरपैकी उद्यान बनवलेलं आहे. याचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री नितेश साहेब आणि आपले आमदार दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते काही दिवसातच आम्ही आयोजित केलेला आहे. त्यावेळीसुद्धा ह्यासाठी यामध्ये अजून काही सुविधा करता येतील त्यासाठी लागणारा निधी आम्ही साहेबांकडे मागू. आणि या संपूर्ण नमो उद्यानाला जे कंपाऊंड केलेलं आहे ते कलात्मक पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे हे लक्षात येतं की हे वेगवेगळ्या प्रकारचं कंपाऊंड केलेलं आहे. यामध्ये दुसरी गोष्ट याच्यात महत्त्वाची सांगायची, कालच याची तपासणी झाली. संबंधित खात्याचे अधिकारी, मग यामध्ये आमचे CEO जगदीश देगुडकर साहेब आहेत, हे मेन होते आणि त्यांची पूर्ण टीम हे मुंबईवरून इथे आली आणि सकाळी साधारण 12च्या दरम्यान इथे आली. आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि पूर्ण आपल्या या उद्यानाची त्यांनी तपासणी केली आणि चांगले रिमार्क्स दिले. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमचा नंबर कोकण विभागात पहिला नक्कीच येईल. अशा प्रकारे हे उद्यान बनवलेलं आहे. सर्व नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि घेतील याची आम्हाला खात्री आहे.